ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे, या ठिकाणी गरीब जे हातावर पोट भरणारे असतील, फुल विक्रेते असतील, त्याचबरोबर रिक्षा चालक असतील, ॲपे रिक्षा असतील, त्यांना थोडी म्हणजे कळकळीची आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो की काही काळ थांबा, जे घाण या शिर्डीमध्ये आलेली आहे ती बाहेर जाऊ द्या, हे गुन्हेगार प्रवृत्ती लोक बाहेर जाऊ द्या आणि एक शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण झालं तर आपण एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आपण सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद आहे. परंतु हा त्रास नसून ही एक शिस्त आहे, ज्या शिस्तीमध्ये फक्त गावातील ग्रामस्थ जे आहेत, जो स्थानिक या ठिकाणी व्यवसाय करणारा लहान मोठा व्यापारी, स्थानिक हातविक्रेता आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी आज शिर्डी गावामध्ये स्थानिक असलेले 10 लोक तर बाहेरून येणारे, परप्रांतातून येणारे 30 लोक आहे. हा खूप मोठा ताफावत आहे आणि हीच लोक सर्व गुंड प्रवृत्तीचे. आज शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी मोकळेपणाने या ठिकाणी बोलावं, यासाठी ही ग्रामसभा बोलवली. आमचे सर्व शिर्डीकर वेगवेगळे विचारधारेचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, हे आता आम्ही एकवटलो आहोत. कारण आता आम्हाला कुठेतरी शिर्डी सुरक्षित करायची आहे, गुन्हेगारी मुक्त करायची आहे. कारण वेळोवेळी शिर्डीमध्ये गुन्हेगारी, टोळीबाजपणा, टवाळखोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी आम्ही 10 तारखेला येत्या ग्रामसभेमध्ये सर्व मुलींना, मुलांना, महिलांना, सगळ्या गावातील ज्येष्ठांना विनंती करतोय की आपण आज त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये तक्रार पेटी त्या ठिकाणी ठेवतोय. तक्रार पेटीमध्ये आपण प्रत्येक नागरिकांनी ज्याला जी तक्रार असेल त्यांनी ती तक्रार त्या ठिकाणी निनावी, कुठल्या प्रकारचं नाव टाकायचं नाही, पण त्यांनी त्याची तक्रार त्या चिठ्ठीमध्ये लिहून त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि 4 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानचे कर्मचारी, आमचे शिर्डी ग्रामस्थ सहकारी घोडे आणि शेजूळ यांची दुर्दैवी हत्या झाली. आणि हत्या झाल्यानंतर शिर्डीमध्ये गुन्हेगारी, टोळीबाजपणा, टवाळखोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ही जगाच्या शासनाच्या निदर्शनास आली. अनेक प्रश्न शिर्डीमध्ये प्रलंबित आहेत, कुणी बोलायला तयार नाही. ग्रामस्थांचे असेल, नागरिकांचे असेल, साई भक्तांचे असेल, या ठिकाणी गळचिपी होत आहे. तर ह्या संपूर्ण प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडावी, यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमचे नेते माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मीटिंग घेतली. त्यांच्या सूचनेप्रमाणे शिर्डीमध्ये सोमवारी 10 तारखेला ग्रामसभा होत आहे. ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून शिर्डीकरांना भेडसावणारे विविध प्रश्न या ग्रामसभेमध्ये त्याविरोधात ठराव करण्यात येणार आहे आणि ग्रामस्थांनी मोकळेपणाने या ठिकाणी बोलावं, यासाठी ही ग्रामसभा बोलवण्यात आली आहे. आपण बघितलं असेल का गेल्या काही दिवसापासून ही दहशतीचं वातावरण शिर्डीमध्ये आहे. आता माननीय नामदार साहेबांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या माध्यमातून आपली शिर्डी पोलीस स्टेशनची पीएनची देखील या ठिकाणी बदललेली आहे. अजून बरेचसं प्रशासन या ठिकाणी बदलणार आहे. फक्त 10 तारखेच्या आधी आम्ही असं नियोजन केलं आहे की आपण मारुती मंदिरामध्ये आपण एक तक्रार पेटी त्या ठिकाणी ठेवतोय. म्हणजे जे स्थानिक नागरिक असतील, महिला असतील, मुले असतील, ज्यांच्या विविध समस्या असतील, वेगवेगळ्या म्हणजे पोलीस स्टेशनचे असतील, संस्थांचे असतील, नगरपालिकेचे असतील, अजून काही अवैध धंदे या ठिकाणी चालले असतील, काही मुलांचा त्रास असेल, जे काय असतील ती तक्रार पेटी त्या ठिकाणी आपण मारुती मंदिरात ठेवतोय. जेणेकरून येणारी जी काही पिढी, येणारा जो काळ आहे, हा आपल्याला भयमुक्त शिर्डी आणि स्वच्छ शिर्डी आणि सुरक्षित शिर्डी करायचा आहे. त्यासाठी आपण तक्रार पेटीचं आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून ते नियोजन करतोय. आजपासून आपण त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये तक्रार पेटी त्या ठिकाणी ठेवतोय. तक्रार पेटीमध्ये आपण प्रत्येक नागरिकांनी ज्याला जी तक्रार असेल त्यांनी ती तक्रार त्या ठिकाणी निनावी, कुठल्या प्रकारचं नाव टाकायचं नाही, पण त्यांनी त्याची तक्रार त्या चिठ्ठीमध्ये लिहून त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि 10 तारखेच्या सभेमध्ये ती चिठ्ठी त्या ठिकाणी वाचली जाईल. आणि खरोखर जर का अशा कृत्य चालू असेल तर त्या ठिकाणी असलेलं सगळं प्रशासक या ठिकाणी त्याची जबाबदारी घेणार आहे. आणि इथून पुढं ती तक्रार पेटी त्या ठिकाणीच राहणार आहे. कारण की जेवढे तक्रार कमी होतील तेवढ्या त्या तक्रार पेटीतल्या चिठ्ठ्या सुद्धा कमी होतील, अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि असं एक दिवस येईल का ती तक्रार पेटी 1 महिन्यानंतर त्या तक्रार पेटीत एकही चिठ्ठी राहणार नाही, असा दिवसाची आम्ही या ठिकाणी वाट बघतोय. त्यासाठी आम्ही 10 तारखेला येत्या ग्रामसभेमध्ये सर्व मुलींना, मुलांना, महिलांना, सगळ्या गावातील ज्येष्ठांना विनंती करतोय की आपण जागृतीने आपण आवर्जून हजर राहायचंय
आणि तक्रार पेटीमध्ये आपलं त्या ठिकाणी निनावी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे. नाही, मुळातच आता आपण देवकरू अशी घटना परत घडू नये, ही घटना येणं होतं किंवा काही आपण म्हणतो का काही गोष्टींसाठी आपल्याला काही गोष्टी चांगल्यासाठी होत असतात, पण अशा माध्यमातून गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. आज तरी कमीत कमी शिर्डीतल्या नागरिकांनी, आई वडिलांनी, पालकांनी थोडं जागृत राहिलं पाहिजे, इथं आलं पाहिजे, ग्रामसभेत तिने त्यांचा सहभाग नोंदवला पाहिजे. याच्या आधी ग्रामसभा व्हायच्या, पण ग्रामसभेमध्ये फक्त आपण लोकांना आवाहन करायचो, काय घटना घडली निश्चित ठरवायचो. पण ह्या ग्रामसभेमध्ये आपण थोडी वेगळी ग्रामसभा घेतोय. सर्व शिर्डीतले ग्रामस्थ असतील, महिला, मुली काय ज्या असतील, यांना ज्या ज्या तक्रारी असतील त्यांनी कृपया करून त्या तक्रारी आजपासून मारुती मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्या आपल्याला याच्यात पेटीमध्ये आपल्याला त्या नोंदवायच्या आहे, जेणेकरून या नोंदी आपल्या प्रशासनासमोर मांडल्यानंतर याचं 100% निरसन होणार आहे. नाही तर ह्यानंतर कधी ग्रामसभा होणार नाही, याच्यानंतर परत कधी ग्रामसभा होणार नाही आणि ग्रामसभा झाली त्याची निष्पन्न काही होणार नाही. आता वेळ आलेली ज्या याच्या आधी पाटणी आणि गोंदकर असे 2 मृत्यू आपल्या युवकांमध्ये झाले होते 10-15 वर्षापूर्वी, त्यानंतर आज ही घटना घडती. तर माझी परत एकदा विनंती सर्व तुमच्या माध्यमातून का आपण खरोखर सगळ्या महिलांनी, मुलांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रामसभेमध्ये आपल्याला आपली हजेरी त्या ठिकाणी दाखवायची आहे. मी प्रथमतः माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं अभिनंदन करेल की 4 दिवसापूर्वी जी घटना घडली ते अगदी सामान्य कुटुंबातील 2 युवक होते, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते, परंतु त्यांचा जीव किंवा शिर्डीतील प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे या दृष्टीनं त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन आणि वेगवेगळ्या प्रकारची पावलं उचलली आणि त्याचाच त्या गोष्टी तडीस नेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आणि ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. ग्रामसभा ही कशासाठी आहे तर ग्रामसभा ही शिर्डीत चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारातून, वेगवेगळ्या माध्यमातून शिर्डीमध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये शिरकाव करत आहे या लोकांना पायबंदी करण्यासाठी किंवा यांना आपण थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी हा ग्रामसभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अगदी आजच उदाहरण तुम्ही घ्याल तर शिर्डीमध्ये अवैध वाहतूक करणारे 82 लोकांवरती कारवाई केली, त्यापैकी 32 लोकांवरती गुन्हेगारीचे खटले त्यांच्यावरती दाखल आणि ते चालू आहे. अशा प्रवृत्तीचे लोक आज या ठिकाणी येत आहे आणि हे आजपर्यंत कोणाच्या निदर्शनास आलं नव्हतं, परंतु नामदार साहेबांनी, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला आदेश करून ज्या काही कारवाईचं हे सगळं चालू आहे त्याच्यामधून आता ह्या एक गोष्टी बाहेर येत आहेत. तसेच हात विक्रेत्यामध्ये परप्रांतातून येणारे अनेक लोक आहे जे शिर्डीमध्ये येतात, तिकडे त्यांच्या गावाकरती काही चुकीचे कामं करून शिर्डीमध्ये आश्रयाला येतात आणि ती लोक शिर्डीमध्ये भाडोत्री खोल्या घेऊन राहतात आणि जो माणूस शिर्डीतला त्यांना भाडोत्री खोली देतो त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा पुरावा घेत नाही किंवा त्याच्या गावचं कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड ते तपासून बघत नाही आणि ह्या लोकांना शिर्डीमध्ये निर्भयपणे वावरण्याची एक संधी या ठिकाणी एका प्रकारे शिर्डीचा माणूसच उपलब्ध करून देतो. तर या सगळ्या गोष्टीला कायमस्वरूपी पायबंदी व्हावी किंवा हा विषय थांबावा यासाठी या ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या मुलींच्या सुरक्षितेसाठी व गावच्या एकोप्यासाठी आज शिर्डी ग्रामस्थांनी जो 10 तारखेला ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे यासाठी प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी, आपल्या मुलाच्या, आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सर्वांनी, महिला भगिनींनी, पुरुषांनी, लहान मुलांनी, सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा. कारण की या ग्रामसभेचं ज्या दिवशी आम्ही नियोजन केलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघत असाल शिर्डी शहरामध्ये अगदी कडक कारवाई चालू आहे. याच्यामध्ये निश्चितच स्थानिक काही लोकांना याचा त्रास होत असेल, परंतु हा त्रास नसून ही एक शिस्त आहे. या शिस्तीमध्ये फक्त गावातील ग्रामस्थ जे आहे, जो स्थानिक या ठिकाणी व्यवसाय करणारा लहान मोठा व्यापारी, स्थानिक हातविक्रेता आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. आज शिर्डी गावामध्ये स्थानिक असलेले 10 लोक तर बाहेरून येणारे, परप्रांतातून येणारे 30 लोक आहे. हा खूप मोठा ताफावत आहे आणि हीच लोक सर्व गुंड प्रवृत्तीचे. आज शिर्डीमध्ये अवैध वाहतूक करणारे किमान 500 गाड्या आहे 4 व्हीलर, जे शनी शिंगणापूर किंवा नाशिक साईड सीन, औरंगाबाद साईड सीनला जातात आणि या 500 गाड्यावरती असलेले किमान 400 ड्रायव्हर हे पर जिल्ह्यातून आले, ज्यांची पार्श्वभूमी अगदी गुन्हेगारीची आहे. त्या लोकांचं कुठल्याही या ठिकाणी पुरावा नाही, त्यांचे काही बॅकग्राऊंड माहिती नाही आणि हे लोक शिर्डीमध्ये येतात, एक शनी शिंगणापूरची ट्रिप करून येतात किंवा नाशिकची ट्रिप करून येतात आणि दिवसभर शिर्डीमध्ये दारू पिऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चुकीची कामं करतात.
या सर्व लोकांना पायबंदी घालण्यासाठी आज सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेचं नियोजन केलेलं आहे. म्हणून मी शिर्डीतील प्रत्येक घटकाला, प्रत्येक प्रवर्गातील माणसाला विनंती करतो की आपल्या परिवारासह या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हा. कारण की ही ग्रामसभा तुमच्या भविष्याचं, तुमच्या उदरनिर्वाहाचं, तुमच्या भविष्याची सुरक्षा करणारी ग्रामसभा ठरणार आहे. यासाठी सर्वांनी या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हावं. साईबाबांच्या सेवेत असणारे 2 निष्पाप युवकांचा निर्गुण खून झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये प्रचंड असंतोष उसळला. खऱ्या अर्थानं कारण देखील तसंच आहे. कारण अतिशय निष्पाप हे 2 युवक होते. बाबांच्या सेवेत जात होते. ड्युटीला जात असताना त्यांच्यावर अचानक असा प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. खऱ्या अर्थानं आता गुन्हेगारांचा पापाचा घडा या ठिकाणी भरलेला आहे. कारण शिर्डीची भूमी आहे, अतिशय पवित्र भूमी आहे आणि शिर्डीला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आणि एक ऐतिहासिक शहर आहे. आणि वेळोवेळी या ठिकाणी अशा प्रकारे जर गुन्हेगारी वाढत गेली तर निश्चितच सर्व विचारधारेचे आमचे शिर्डीकर एकत्र येतात आणि या गुन्हेगारीचा बिमोड करतात. हा इतिहास आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर आमचे सर्व शिर्डीकर, वेगवेगळे विचारधारेचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, हे आता आम्ही एकवटलो आहोत. कारण आता आम्हाला कुठेतरी शिर्डी सुरक्षित करायची आहे, गुन्हेगारी मुक्त करायची आहे. कारण वेळोवेळी जर अशा प्रकारचे गुन्हेगार या शिर्डीमध्ये येऊन आश्रय घेत असतील, त्याचबरोबर या ठिकाणी टोळी युद्ध होत असेल, तर कुठेतरी आमच्या भविष्यासाठी, आमच्या पिढीसाठी आणि दूरदूरून येणाऱ्या साई भक्तांसाठी आम्हाला कुठेतरी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं वाटलं. आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजयदादांच्या नेतृत्वाखाली देखील आज आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. काल परवा नामदार साहेबांच्या उपस्थितीत ओला साहेब जे आमचे पोलीस मुख्य आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक झाली. त्यावेळेस नामदार साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासंदर्भात सूचना केल्या आणि याला अनेक प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे या शिर्डीमध्ये भाई कोणी नाही, गल्लोगल्ली भाई झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती तर भाई फक्त एकच आहे, सर्वांचा बाप फक्त साईबाबा आहे. आम्ही फक्त साईबाबाला घाबरणारे लोक आहोत. अनेक भाई आले आणि गेले या शिर्डीतून, त्यांचा नामोनिशान संपून गेला. आता शिर्डीचा काय भाई आहे आणि शिर्डीचे भाई गावकरी कसे आहेत हे आता आम्हाला सगळं गुन्हेगारांना दाखवून द्यायचं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आता ग्रामसभेचं नियोजन केलेलं आहे. प्रशासनाला या ठिकाणी आम्ही जागा करण्याचं काम केलेलं आहे. मला या ठिकाणी प्रशासनाचं कौतुक करायचं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बऱ्यापैकी काम आता शिर्डीमध्ये गुन्हेगारी साफ करायचं काम चालू आहे. आताच मंगेशाने सांगितलं की जवळपास 40% गुन्हेगार या ठिकाणी पळून गेलेले आहेत. म्हणजे किती गुन्हेगार या ठिकाणी आश्रय घेत होते शिर्डीमध्ये हे आता उघडकीस आलेलं आहे. जे सुजय विखे वेळोवेळी या ठिकाणी सांगत होते त्याचं प्रत्यंतर आज या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे शिर्डीचे संपूर्ण ग्रामस्थ एकवटलेले आहेत. शिर्डी आम्हाला गुन्हेगारी मुक्त करायची आहे. त्या अनुषंगाने 10 तारखेला 5:30 वाजता आम्ही मुख मोर्चा, मशाल मोर्चा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि सांगायला खरंच अभिमान वाटतो, आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कॅन्डल मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. साईबाबा संस्थांचे सर्व कर्मचारी, अधिकारी देखील या कॅन्डल मोर्चाला आणि ग्रामसभेला उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व या ग्रामसभेला आहे. त्याच्यामुळे मला निश्चितच येणारा काळ हा अतिशय चांगला काळ शिर्डीसाठी असेल असं आम्हाला वाटतं. कालपासून शिर्डी पोलीस प्रशासनाने पोलीसवाले असतील, ॲपे रिक्षा असतील, रिक्षावाले असतील यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे. आणि सांगायला खरंच म्हणजे अभिमान वाटतो पोलीस स्टेशनचा की जवळपास 40% गुन्हेगार याच्यातून निघालेले आहेत. त्याच्यामुळे मला शिर्डी ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे. या ठिकाणी गरीब जे हातावर पोट भरणारे असतील, फुल विक्रेते असतील, त्याचबरोबर रिक्षा चालक असतील, ॲपे रिक्षा असतील, त्यांना थोडी म्हणजे कळकळीची आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो की काही काळ थांबा. जे घाण या शिर्डीमध्ये आलेली आहे ती बाहेर जाऊ द्या. हे गुन्हेगार प्रवृत्ती लोक बाहेर जाऊ द्या आणि एक शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण झालं तर आपण एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आपण सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद आहेच. त्याच्यामुळे आपण जी प्रशासन ही जी मोहीम राबवत आहे त्याला आपण सहकार्य करूया. थोडा त्रास हा सगळ्यांना होणार आहे. साहजिक तो त्रास होत असताना देखील आपल्याला देखील वेगवेगळ्या प्रकारची वागणूक मिळेल, परंतु आपण प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन या ठिकाणी मी सर्व स्तरातील साई भक्तांना या ठिकाणी करतोय. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी
मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.